महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. मात्र सत्ताधारी जे आहेत ते निवडणुकाही या फ्री अँड फेअर कशा होत देत नाही याची वेगवेगळी उदाहरणं आहेत. भिवंडी त्याचं एक उदाहरण आहे की जोपर्यंत संख्याबळ होत नाही तोपर्यंत निवडणुकच लावायची नाही. म्हणजे निवडणुका होऊ नये, लवकर लोकप्रतिनिधींना कामाला लावणं, त्यांनी चार्ज घेणं, निवडणुका होणं, महानगरपालिकेने काम सुरू करणं, याच्यातही ते कसा अवरुद्ध त्यांनी व्यवस्था केली याचं एक उदाहरण आहे. तुर्तास या सर्व घटना आपण दीर्घकाळ बोलत आलो आहोत. भिवंडीच्या संदर्भामध्ये मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की भिवंडीमध्ये काँग्रेस आणि निवडणुकांमध्ये भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले. जो जादोई आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत. आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे. आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं. आणि या सेक्युलर फ्रंटमध्ये सर्वात आधी आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर, मयूरचे जे पार्टनर आहेत ते तुतारीवर जे निवडणूक जे लढले, या 12 नगरसेवकांना आदरणीय खासदार बाळामामांच्या नेतृत्वात जे लढले त्यांचा समावेश या आमच्या फ्रंटमध्ये घेतला. आणि आम्ही त्याला सेक्युलर फ्रंट जरी म्हणत असलो तरी कुठेतरी हा इंडिया अलायन्सचे आम्ही 2 पक्ष एकत्र आलो आणि आमची संख्या 42 झाली. 4 नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या दरम्यान आम्ही अनेक वेगवेगळे अपक्षांची प्रयत्न केला. समाजवादी जनता दलाचे लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोंडी फुटत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, महापौर पदाचा अर्ज दाखल करत असताना काँग्रेस पक्षाने स्वतंत्र आमच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल केला. इतरही उमेदवारांनी आपापले अर्ज त्यामध्ये दाखल केले. आणि ही अशी एकंदरीत ही कोंडी असतानाच आणि वेगवेगळे काय प्रयत्न आहेत याकरता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एक संघ राहून आम्ही पुढे जात असतानाच एक प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही. ही महाराष्ट्रभरातली महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव आले, वेगवेगळ्या युती करण्याचा विषय आला, मात्र कुठेही काँग्रेस पक्षाने तडजोड केली नाही. आणि ती तडजोड न करत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो. भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत. ही देखील कुठेतरी भूमिका होती. आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही. या भूमिकेला कुठेतरी 7 प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे. आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले. दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते. आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे. आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचा मी स्वागत करतो. स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षच सोडलेला नाही तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत. सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे. आता महापौर पदाकरता नारायण चौधरी यांचाही अर्ज आहे. आमचे तारिकभाई जे आहेत यांचाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज तिथे दाखल केलेला आहे. खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत. तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12
या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौर पदावर शिक्कामोर्तब करणं या 30 नगरसेवकांच्या माध्यमातून तो निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तातडीने निरीक्षक ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेण्याकरता वन टू वन त्यांना भेटण्याकरता आणि त्यासोबतच खासदार साहेबांशी जी आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत। ते तिथे जातील, सर्व नगरसेवकांशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणता अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल। मी एवढंच या निमित्तानं बोलतो की भारतीय जनता पक्षला सोडून आता जे चौधरीजी जे आलेले आहेत ते आता काँग्रेस प्रणित आघाडीचा ते एक महत्त्वाचा एक आघाडीतले सदस्य राहतील। मी त्यांचं स्वागत करतो आणि खासदार साहेबांना या परिस्थितीच्या संदर्भात बोलण्याची विनंती करतो। बोलू इकडे मामा चालेल। अरे नाही ठीक आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल। निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली। एक कॅम्पही लावला गेला, परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो। दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही। 9 फेब्रुवारीला मी स्वतः जाहीररित्या आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं। महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ। 9 तारखेची बाईट आहे। त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्यासोबत आले तर काय, तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरीसुद्धा त्यांच्या 4 लोक 5 लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे, परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी व्हावं। आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का, तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की 42 लोक 4 लोकांच्या सोबत कशी जातील आणि का जावं, तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत, परंतु कोणीही आलं नाही। उलट 16 तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे जावेद दळवे साहेब असतील किंवा इतर लोक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत। आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोचत नव्हतो। आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक BJPचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत। आणि म्हणून त्यांचं स्वागत करून आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांशी देखील चर्चा झाली आणि त्यांनीही सांगितलं की ते निरीक्षक पाठवतील, त्यांचे निरीक्षक सगळ्यांशी वन टू वन चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल। गट म्हणजे एकूण किती नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत तो आकडा जरा स्पष्ट करा। हे तुम्हाला सगळं 20 तारखेला स्पष्ट होईल। महापौर हा काँग्रेसचा जोडा
महापौर हा सेक्युलर फ्रंट, जी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट भिवंडीत झालेला आहे, त्यांचाच महापौर होणार, त्यांचाच उपमहापौर, उपमहापौर त्यांचाच. हे आता या निरीक्षकाकरवी चर्चा करून आम्ही त्यावर तुम्ही सुरू करू. पक्षाचं विचारण्यापेक्षा, राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा, आमचा जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडीत काँग्रेस प्रणित, त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार आणि त्यांचाच उपमहापौर. एकंदरीत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रसंगी आम्ही निवडून आलेले नगरसेवकांनाही पक्षातून त्यांची हक्कलपट्टी करण्यात कमी पडलेलो नाही. जिथे कोणीही भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या कोणत्याही माणसाला वर आम्ही तातडीने शिस्तभंग कारवाई केलेली आहे. या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना दूर ठेवण्याकरता काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष महाराष्ट्रातला असल्यासोबतच भिवंडी असल्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. म्हणजे मॅजिक फिगर जी आहे ती सेक्युलर फ्रंटचं गाठणार आहे. आम्ही 30 आहोत, 16 नगरसेवक त्या ठिकाणी कमी आहेत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. आम्ही मेजॉरिटीमध्ये त्या ठिकाणी नाही. मेजॉरिटीत नसल्यामुळे आघाडीचं राजकारण हे आम्हाला तिथे करणं आहे आणि त्या राजकारणाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. तर कन्फ्युजन हे आहे की भाजपमध्ये 9 नगरसेवक आलेले आहेत, त्यांनी वेगळा गट करून आलेले आहेत की कसं? तांत्रिक बाबी याच्या ज्या आहेत त्याचा ओहापोह येणाऱ्या काळात होईल. याआधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा झाला, कोणती तांत्रिकता पूर्ण केली, याच्याकडे मी आपलं लक्ष वेधणार नाही. हा आकडा किती आहे, काय आहे, याची जरा सबुरी धरा. जो आकडा बाहेर येतोय तो आहे का वाढतोय हेही देखील आपण बघा. थोडक्यात आम्ही या ठिकाणी एक गट त्यातला जो फुटून आला आहे, त्या फुटून आलेल्या नारायणराव चौधरींच्या माध्यमातून जो फुटून आला आहे, त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सेक्युलर फ्रंट म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्याकरता निघालो. यावरती पक्षांतर बंदीचा कायदा लागून त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, सोडत नाही का? पक्षांतरबंदी कायद्याचा महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हा आपल्या सगळ्यांसोबत आहे. त्यामुळे तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रश्न मी विचारणार नाही. मात्र तांत्रिकता जी आहे ती देखील पूर्ण केल्या जाईल. मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं की तुम्ही जाणार का, तेव्हा मी आपल्याला थोडं सबुरीने घ्या, दुपारनंतर ठरेल त्याची या संदर्भामध्ये माहिती मी आपल्याला देईल. कारण माझी आणि या गटातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नव्हती. ते आज आले, त्यांच्याशी चर्चा झाली, ती चर्चा सकारात्मक झाली. आम्ही कुठल्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत न जाण्याची आमची भूमिका जी आहे तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता जे पुढचे आहेत, किती आहेत, काय आहेत, कसं होईल, याचं 20 तारखेला याचं जे आहे त्या 20 तारखेनंतर या गोष्टीवर स्पष्टीकरण आपसूक होईल. कोण असेल हे जरी तुम्ही स्पष्ट केलेलं नसलं तरी सुद्धा भाजपची जी लोक तुमच्यासोबत सहभागी होणार आहेत त्यांना कुठे हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा केलं जाईल का, त्यांना सुरक्षित ठेवणं हा एक मोठा चॅलेंज असेल. सुरक्षा तर महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सुरक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेचा हा सर्वसाधारण सर्वदूरच प्रश्न आहे. आणि ती गुंडागर्दी जी आहे त्या गुंडागर्दीला कसं खतपाणी सत्ताधारी देत आहे आपण तेही पाहतोय. आणि या निमित्तानं कुठेही घोडेबाजार झालेला नाही. आणि कुठेही एखादा गट जेव्हा फुटतो नाव अधिकृत जाहीर न करता, तर तेही जे आहे ते वैचारिक भूमिका घेऊन कुठेतरी बाहेर निघालेले आहेत. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्या अंतर्गत टोळी युद्ध विरोध असेल तोही आपल्या ठिकाणी विषय आहे. आम्ही जबाबदार, काँग्रेस हे जबाबदार विरोधी पक्ष नात्याने, आणि भिवंडीमध्ये आम्हाला एवढा मोठा मॅन्डेट मिळाला असताना आणि आम्ही बहुमतपूर्ण आमचं नसताना भारतीय जनता पक्षाला थांबवणे हाच आमचा भाग आहे. आम्ही भारतीय जनता पक्षातून आलेला हा शब्दप्रयोग ऐकायला तयार नाही किंवा ही टर्मॉलॉजी बिलकुल आम्ही त्याचा निषेध करतो. कारण हा शब्द घुसू पाहण्याकरता आता ज्यांची डाळ शिजत नाही त्यांनी आता भल्या मोठं याकरता एक प्रोपोगंडा हा सुरू केलेला आहे. काही मोठ्या मोठ्या PR कंपनी पण आता या कामात ही सेक्युलर फ्रंट जी आहे ती विचलित करण्याकरता लागली आहेत की ते याला करतात आहे त्याला करतात आहे. जे नवीन जो आमच्यासोबत काही लोक जे जोडतात आहे त्यांचा आणि भाजपचा दूरपर्यंत आता संबंध राहिलेला नाही. त्यांनी भाजपचा एवढंच नव्हे तर भाजपच्या विचारांचाही त्याग केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात मला अधिक स्पष्टीकरण न देता हा जो डाव साधण्याचा प्रयत्न करते की भाजपतून आलेल्याला करणार का, ते कसे चालतात, ही जी वायफळची चर्चा आहे ही चर्चा म्हणजे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ऐका त्याच्यात तुम्हाला मी सांगतो
मॅडम त्याच्यात तुम्हाला मी सांगतो, निवडणूक झाल्यानंतर डे 1 काँग्रेसचे 30 आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे 12 लोक डे 1 सेक्युलरच्या अजेंड्यावर काँग्रेससोबत आहेत. साहेब आम्ही डे 1 तुमच्यासोबत आहोत. त्यांना वाटेल गेले ते 25 दिवसापासून जास्त दिवस कॅम्प लागला, पण राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही. फोडायचा प्रयत्न झाला होता भाजपकडून. प्रयत्न असतात ना, कुठून ना कुठून असणार. ती प्रवृत्तीच आहे त्यांची. ते भाजपकडून आहे का शिवसेनेकडून झालं, कुठून झालं ते बोलण्यापेक्षा प्रयत्न झाला. आम्हीही प्रयत्न केले की आमच्या विचाराची लोक आमच्यासोबत यावी, परंतु आमच्या विचाराची खरी लोक होती समाजवादी पार्टी, अपक्ष लोक होती, पण ते नाही आले आमच्यासोबत. थँक्यू 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 हा देखा ऐका ना प्लीज, भिवंडीचा विषय घ्या, ते आम्ही निघाला. एक फक्त नारायण चौधरी यांच्यासाठी प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा भिवंडीमधली सत्ता समीकरण बदलण्यासाठी वेगवेगळ्या गाठीभेटी घेतलेल्या होत्या. जो भाजपचा उमेदवार देण्यात आलाय तो डमी उमेदवार आहे का, आमचा उमेदवार महापौर पदाचा वेगळा, अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा समोर येत आहेत. खरंच नारायण चौधरी यांच्यासोबत काही चर्चा झालेली होती का यापूर्वी रवींद्र चव्हाण यांची? त्या चर्चा या होत राहतील. त्यांनी भाजपच सोडलेली आहे आणि त्याच भाजप सोडून इथे त्यांच्या उपस्थितीतच या ठिकाणी पक्ष म्हणून मी माझी भूमिका आणि खासदार म्हणून या आमच्या सेक्युलर फ्रंटचे नेते या नात्यानं खासदार साहेब आपली भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ग्लोबलचा जो वापर आहे हा हिटलरनी कमी केला असेल इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्ष करते आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटणे स्वाभाविक आहे. हिंदीत सांगतो. भिवंडी में कांग्रेस पार्टी वहाँ अपने बलबूते पे लड़ी विदाउट अलायंस. हम वहाँ पर चुनाव को सामने गए और चुनाव के जब नतीजे आए तो 30 काउंसिलर जो है कांग्रेस के आए. सिंगल लार्जेस्ट पार्टी कांग्रेस उभर के आई, मगर उसके बावजूद 16 नगर सेवक हमें बहुमत के लिए कम मिले. जो मैजिक फिगर थी उसलिए 16 का संख्या कम थी. तो उस स्थिति में हमने वहाँ पर सेकुलर फ्रंट का एक वहाँ पर कैबिनेट गठन किया और उसमें जो शरद पवार चंद्र साहब की जो राष्ट्रवादी है जिसके वहाँ पर मेंबर ऑफ पार्लियामेंट भी है उन्हें साथ लिया. हमने समाजवादी को भी साथ लेने की कोशिश की, मगर वो सफल रूप से नहीं हो पाए. तो 12 नगर सेवक एनसीपी शरद चंद्र पवार गठ के और कांग्रेस के 30 ऐसे 42 लोग हम थे, मगर उसके बावजूद 40 की संख्या हमें कम गिर रही थी और 40 का 42 से हम बढ़ नहीं रहे थे. हमें 4 की वहाँ ज़रूरत थी. तो ऐसी स्थिति में हम आगे चलते हुए वहाँ बीजेपी से वो स्प्लिट नहीं, बीजेपी छोड़कर नारायण चौधरी जी के नेतृत्व में एक गुट वहाँ से निकला. उन्होंने केवल बीजेपी ही नहीं छोड़ी तो बीजेपी की विचारधारा को भी उन्होंने त्यागते हुए उन्होंने सेक्युलर फ्रंट में शामिल होने का उन्होंने फैसला लिया. उनके फैसले का मैं स्वागत करता हूँ. और अभी वो आने के बाद हम बहुमत को लांघ कर आगे गए. तो ऐसी स्थिति में मेयर, डिप्टी मेयर, स्टैंडिंग कमेटी क्या होना चाहिए, कैसी कैसी बनना चाहिए, इसको लेकर वहाँ 1-to-1 हमारे 30 नगर सेवकों के साथ बात होगी. वहाँ जो बाहर से जो लोग आए, जो नए से हमारे साथ जो आए उनके साथ भी चर्चा होगी. वहाँ के मेंबर ऑफ पार्लियामेंट जो है उनकी चर्चा करके ये तमाम 3 चीज़ों का और आने वाले 5 साल का वहाँ अंडरस्टैंडिंग हम तय करेंगे. वो अभी आप 20 तारीख को कितने उसका पता चल जाएगा. तो आगे आगे देखिए क्या होता है. इनके अलावा भी कोई पार्टी आपके साथ आ रही है, अपक्ष आ रहे हैं आपके साथ? हम जैसे ही अभी बहुमत हमने लांग लिया है तो और भी लोग, ज़्यादा लोग जो है वो आने की ज़रूर वहाँ पर गुंजाइश है. और ऐसे कुछ लोग आते हैं कांग्रेस का के नेतृत्व में ये फ्रंट बना हुआ है. तो हम आइडियोलॉजिकल लेवल पर नॉट निगोशिएबल है. भारतीय जनता पार्टी को छोड़कर, शिवसेना शिंदे गठ को छोड़कर यदि कोई आते हैं तो स्थानिक नेतृत्व के साथ बातचीत करके हुए हम उनका भी स्वागत करेंगे. सत्ता पक्ष ऐसे प्रचार कर रहा है कि कांग्रेस बीजेपी को समर्थन करके वहां पर मेयर चुनने जा रहा है. उनका प्रोपेगेंडा काम ही है. अब उनका जम नहीं रहा तो वही बोलेंगे. जो भाजपा को छोड़कर जो लोग आए वो आज यहाँ पर मिलने आए, वो बातचीत कर रहे हैं.
पीसीसी में उनकी प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है, तो कहा दूर दूर तक बीजेपी का कोई नहीं, और हम बीजेपी को ही यहाँ पर भी क्रिटिसाइज कर रहे हैं। तो बीजेपी ये काम छोड़ दे, कहीं ना कहीं स्पोर्ट्समैन स्पिरिट लाए, सत्ता का उनका जो इतना अहंकार है उसको त्यागे, यही मेरा अनुरोध रहेगा। जो चंद्रपुर में हुआ क्या, ये उसका जवाब है? चंद्रपुर में जवाब देना था तो हम भिवंडी में क्यों देंगे, क्योंकि मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, ऐसा वाला मामला है वहाँ पर। क्योंकि भिवंडी का मामला पूरा अलग है, वहाँ यूबीटी के साथ हमारा जो भी था वो यूबीटी के साथ था, तो यूबीटी ने हमें वोट चंद्रपुर में दिया नहीं। बदला ही लेना होता तो हम परभनी में दे देते, क्योंकि परभनी में हमारे 12 थे और उनके 24 थे, तो हमारा सपोर्ट बीजेपी को वहाँ, बीजेपी शिवसेना को हमारा जो सपोर्ट है वो सपोर्ट हमारा वहाँ जरूरी था। तो भले ही चंद्रपुर ने यूबीटी में हमको वोटिंग किया नहीं, मगर उसके बावजूद हमारी तो मोहब्बत की दुकान है, बदले की दुकान नहीं। तो हमने हमारा भारतीय जनता पार्टी को दूर रखने के लिए हमारे 12 लोगों ने परभणी में यूबीटी को वोटिंग किया। भिवंडीमध्ये चंद्रपुरातला हा बदला आहे का? चंद्रपुरात बदला घेण्याचं कारणच नाही। आम्ही काँग्रेसवाले जे आहोत ते मोहब्बत की दुकानवाले आहोत, बदला दूर दूरपर्यंत नाही। चंद्रपूरचा बदला हा घेण्याची संधी जी आहे ही परभणीत होती, मात्र परभणीमध्ये आम्ही उभाटाला मतदान केलं, त्यामुळे दोन्ही ठिकाणी उभाटा हा समकक्ष पातळीवर होता। भिवंडीमध्ये उभाटाच्या अनुषंगाने इथे कुठलाही नाही। बीजेपी आम्हाला परभणीतही चालत नव्हती, बीजेपी आम्हाला चंद्रपूरमध्येही चालत नाही आणि बीजेपी आम्हाला भिवंडीमध्येही चालत नाही। सर, बीजेपी का एक गुट शिंदे सेना के पास भी गया था मिलने के लिए, क्या आपको लगता है कि 24 घंटे भी बाकी है, खेल पलट सकता है? नहीं, कोई अभी पलट नहीं सकता। अभी जो है वो है, अभी आप दिल थाम के बैठो, 20 तारीख का इंतजार है। आशिष शेलार म्हणतोय फुटून जातो तो भाजपवाला नाही, फुटून जातो तो भाजपवाला नाही असं आशिष शेलारनी म्हटलं। सही. धन्यवाद। आणि जे आतापर्यंत भाजप काँग्रेसचे पहिल्यांदा भाजपचे है दूसरा का एक्चुअली देखो, आप जो डिस्कस कर रहे हैं, चर्चा कर रहे हैं, और हम जो यहाँ पे है और जो सपा साहब बता रहे हैं, ये प्रैक्टिकली है। तो मेरी रिक्वेस्ट है कि चर्चा के बारे में बोलने से अच्छा प्रैक्टिकली जो आपके सामने है वही हकीकत है और वही हकीकत आगे रहेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।